बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. सोपाक आणि सुप्पिय या अस्पृश्यांचे प्रवर्तन. सोपाक हा श्रावस्तीमधील एक अस्पृश्य होता. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्याची आई बराच वेळ प्रसूती वेदनेमुळे बेशुद्ध होऊन पडली होती. त्यावेळेस तिच्या पती स्वनातेवाईकास वाटले की ती मरण पावली आहे. त्यांनी सोपाकच्या आईस स्मशानभूमीत नेले आणि तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली. परंतु वारा आणि पाऊस यांच्यामुळे स्मशानभूमीतील लाकडांनी पेट घेतला नाही, म्हणून ते सर्वजण सोपाकच्या आईस चितेवर ठेवून निघून गेले. सोपाकची आई त्यावेळेस मरण पावली नव्हती, ती नंतर मरण पावली. मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला. स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलास दत्तक घेतले आणि सुप्पिय नावाच्या स्वतःच्या मुलासोबत त्याचेही पालनपोषण केले. त्या मुलाच्या आईच्या समाजाचे गोत्राचे जातीचे नाव होते सोपाक, म्हणून तो याच नावाने पुढे ओळखला जाऊ लागला. एके समयी तथागत बुद्ध त्या स्मशानाजवळून जात होते. तथागतांना पाहून सोपाक समोर आला व तथागतांना वंदन करून शिष्य म्हणून तथागतांच्या सोबत येण्याची अनुज्ञा मागितली. सोपाक त्यावेळेस फक्त 7 वर्षाचा होता, म्हणून तथागतांनी त्यास वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले. सोपाक आपल्या वडिलांकडे गेला आणि त्यांना घेऊन आला. वडिलांनी तथागतांना वंदन केले आणि आपल्या मुलास तथागतांच्या संघात घेण्याविषयी विनंती केली. सोपाक जरी अस्पृश्य होता तरीही तथागतांनी भिक्खू संघात त्यास प्रवेश दिला आणि सद्धम्म व विनय यांची शिकवण दिली. काही काळानंतर धम्माचरणाने सोपाक एक स्थविर महाथेरा झाले. सुप्पिय आणि सोपाक लहानपणापासून एकत्र वाढलेले होते आणि सोपाकला सुप्पियाच्याच वडिलांनी दत्तक घेऊन पालनपोषण केल्यामुळे सुप्पिय आपला सोबती व भाऊ सोपाक यांच्याकडून तथागताचा धम्म व धम्माचे विनय शिकला. आणि जरी सोपाक हा सुप्पियाच्या जातीपेक्षा हलक्या जातीचा होता तरी सुप्पियाने सोपाकला आपणास प्रवज्या देऊन संघात घेण्याची विनंती केली. सोपाकने ते मान्य केले आणि स्मशानातील पहारेकरी हीन दर्जाच्या जातीतील सुप्पिय हा एक महाथेर भिक्खू झाला. सुमंगल आणि इतर लोकांचे प्रवर्तन. सुमंगल हा श्रावस्ती नगरीतील एक शेतकरी होता. नांगर, कुदळ आणि विळा यांच्या साहाय्याने शेतात काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. छन्न हा कपिलवस्तू नगरीत राजा शुद्धधनाच्या राजवाड्यात काम करीत असे. छन्नीय हा एक कुंभार राजगृह नगरीत राहणारा होता. कपतकूर हा श्रावस्तीचा रहिवासी होता. फाटक्या चिंध्या पांघरून हातात एक ताट घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक मागत जगणे हेच त्याला माहीत होते. म्हणूनच त्यास कपतकूर म्हणजे चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखले जाऊ लागले. मोठा झाल्यावर गवत विकून आपला उदरनिर्वाह करीत असे. या सर्वांनी तथागत बुद्धाकडे भिक्खू होण्याची आणि तथागताच्या संघात दाखल होण्याची अनुज्ञा मागितली. तथागत बुद्धांनी कोणताही विलंब न लावता आणि त्यांचे समाजातील स्थान, जन्म किंवा त्यांची पूर्वीची अवस्था यांची चिंता न करता संघात प्रवेश दिला.